राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आताच आपलं चॅनल मराठी न्यूज 3.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. राज्यातील 90,41,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उद्या PM किसानचा हप्ता जमा होणार आहे. राज्यातील कोट्यावधी शेतकरी ज्या PM किसान हप्त्याच्या 2,000 रुपयाची वाट अत्यंत आतुरतेने पाहत होते, ती रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या EKYCसाठी मुदतवाढ, महिला लाभार्थ्यांना मिळणार 31 डिसेंबरपर्यंत संधी. राज्य शासनाने माझी लाडकी बहीण योजनेसाठी आणखी 2 महिन्यांची मुदतवाढ केली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत EKYC केलं नाही त्यांनी लगेच EKYC करून घ्यावी. खतातील भेसळ रोखण्यासाठी जबरयुक्त कारवाई गरजेची. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी काही कंपन्यांनी खतामध्ये भेसळयुक्त केल्याचे पाहायला मिळालेलं आहे. सोन्याचा भाव धडाम, झटक्यात 5,000 स्वस्त. आता 10 ग्रॅमसाठी आणखी इतकी रक्कम लागणार. गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळत आहे. तब्बल 1,24,000 शेतकऱ्यांचा फार्मर आयडीच नाही. 1,24,802 शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टेक व फार्मर ID नसल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. KYCची प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना खात्यावरती रक्कम जमा होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक किंवा फार्मर ID काढण्यासाठी KYC पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. राज्यातील PM किसान योजनेच्या 90.41 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1,808 कोटीहून अधिकचा निधी जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने पत्रकार परिषदेत दिली आहे. पाटोदा तालुक्यात 52,224 शेतकरी फार्मर ID नोंदणीपासून वंचित. पाटोदा तालुक्यातील शेतकरी अजूनही फार्मर ID पासून वंचित असून शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर ID काढून अनुदान प्राप्त करून घ्यावे, अन्यथा फार्मर ID न काढल्यामुळे तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भाव फलक केला, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा. महाराष्ट्रात मात्र सोयाबीन खरेदी कासवगतीने. फार्मा कंपनीतील नोकरी सोडली, शेतकऱ्यासोबत सुरू केला नवा व्यवसाय, आज करतोय 1.5 कोटींची कमाई. फार्मा कंपनीतील नोकरी सोडत एका तरुणानं शेतकऱ्यासोबत सुरू केला नवा व्यवसाय, आज तब्बल 1.5 कोटींची उलाढाल करत आहे. कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत मोठे विधान. राज्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्जमुक्तीबाबत सरकारकडून पॅकेजची घोषणा करण्यात आली, मात्र विरोधकांकडून जोरदार टीका सरकारवर करण्यात आली. आता कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. PM किसान योजनेतून 2.5 लाख शेतकऱ्यांना का वगळले, काय आहे कारण? पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे 20व्या हप्त्याच्या तुलनेत 21व्या हप्त्याच्या वेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे. सोयाबीन बाजारात तेजी, पिवळ्या जाती उच्चांकी. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला? ज्ञानराधातील ठेवीदारांच्या हाती पडेना दमडी, प्रशासन नेमून ही स्थिती. बहुतांशी कर्ज कुठेंनी स्वतःच्या फर्मला घेतल्याने अडचण. बीड जिल्हा बँकेकडे झेडपीचे 85 कोटी अन् व्याज अडकले. बीड बेफाम कर्ज वाटप करताना नियमांचा बट्ट्याबोळ आणि आर्थिक शिस्तीचा पूर्ण बळी देणाऱ्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे फक्त शेतकऱ्यांचेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या विकास कामाचंही मोठं नुकसान झालं आहे. साळेगावच्या तरुण शेतकऱ्याचा चमत्कार, 2 महिन्यात घेतले 5 लाख रुपयाचे उत्पन्न. केज तालुक्यातील शेती क्षेत्रात एका तरुण शेतकऱ्याने मोठा आदर्श निर्माण केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आताच आपलं चॅनल मराठी न्यूज 3.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा.